सून म्हणून घरात आलेली मुलगी प्रत्यक्षात त्या घराची हरवलेली मुलगी शहराच्या एका जुन्या पण प्रतिष्ठित वाड्यासारख्या मोठ्या घरात आज लग्नाची लगबग सुरू होती. अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावले होते. घरभर नातेवाईकांची लगबग होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कारण आज या घराचा एकुलता एक मुलगा आदित्य लग्न करून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होता. घरातील प्रत्येक जण नव्या सुनेच्या स्वागतासाठी उत्सुक होता. पण या लग्नामागे एक असे रहस्य दडले होते, ज्याची कल्पना त्या घरातील कोणालाच नव्हती. अगदी त्या मुलीलाही नव्हती, जी काही तासात या घरात सून म्हणून प्रवेश करणार होती. तिचे नाव होते सायली. साधी, शांत आणि मनाने खूप प्रेमळ मुलगी. तिचे आई वडील लहानपणीच तिच्यापासून दूर गेले होते, असे तिला सांगितले गेले होते. प्रत्यक्षात तिचे बालपण एका अनाथाश्रमात गेले होते. नंतर एका गरीब पण प्रेमळ दाम्पत्याने तिला दत्तक घेतले होते. त्या दोघांनीच तिला वाढवले, शिकवले आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे जपले. सायलीला तिच्या जन्माबद्दल फारशी माहिती नव्हती. फक्त तिच्या गळ्यात लहानपणापासून एक छोटासा चांदीचा लॉकेट होता आणि त्यावर एक विचित्र चिन्ह कोरलेले होते. ते लॉकेट तिच्या दत्तक आईने तिला दिले होते आणि एवढंच सांगितले होते की हे तुझ्याकडे तुझ्या जन्मापासून आहे. कधीतरी याचा अर्थ तुला स्वतःच समजेल. सायलीने त्या शब्दाचा कधी गंभीरपणे विचार केला नव्हता, पण नियतीने त्या छोट्याशा लॉकेटमध्ये तिच्या संपूर्ण आयुष्याचं रहस्य लपून ठेवलेले होते. लग्नाच्या दिवशी सायली लाल साडीत नववधू म्हणून सजली होती. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात आई वडिलांची आठवण होती. तिला आपल्या दत्तक आईची काळजी वाटत होती, कारण काही महिन्यापासून तिची तब्येत ठीक नव्हती आणि सायलीला लग्नानंतर आईपासून दूर जाण्याची कल्पनाही सहन होत नव्हती. पण आईने तिला समजावले होते, बाळा, प्रत्येक मुलीला एक दिवस आपलं घर सोडावं लागतं. पण लक्षात ठेव, तू जिथे जाशील तिथे तुझ्या प्रेमाने घर निर्माण कर. त्या शब्दांनी सायलीच्या डोळ्यात पाणी आले होते. दुसरीकडे आदित्यच्या घरात आई सुद्धा आणि वडील माधवराव आपल्या मुलाच्या लग्नामुळे आनंदात होते. मात्र सुधाच्या मनात गेली 25 वर्ष एक न भरून येणारी जखम होती. तिची एक मुलगी होती, आर्या, जी फक्त 3 वर्षाची असताना एका यात्रेत हरवली होती. त्या दिवसापासून सुधाने आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आयुष्य घालवले होते. घराच्या प्रत्येक खोलीत आर्याचे फोटो होते. तिचे जुने कपडे, खेळणी आणि काही आठवणी आजही जपून ठेवल्या होत्या. माधवराव मात्र काळाच्या ओघात थकले होते. त्यांनी अनेक वर्षापूर्वी आर्य परत येणार नाही हे मनाला पटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण सुधाच्या मनात मात्र एक आई म्हणून आशा कधीच मेली नव्हती. ती अनेकदा देवासमोर बसून म्हणायची, माझी मुलगी जिवंत असेल तर तिला माझ्यापर्यंत परत पाठव. आणि त्या दिवशी तिची प्रार्थना नकळत पूर्ण होणार होती, पण एका अशा रूपात ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. लग्न समारंभ सुरू झाला. आदित्य आणि सायलीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. सप्तपदी झाली आणि काही वेळाने सायली नववधू म्हणून आदित्यच्या घराच्या उंबरठ्यावर आली. सुधाने आरतीचे ताट हातात घेतले आणि दारात उभी राहिली. सायलीने खाली मान घातली. सुधाने तिच्या कपाळावर कुंकू लावले आणि अचानक तिच्या हाताला सायलीच्या गळ्यातील लॉकेट लागले. सुधाचे हात थरथरले. तिचे डोळे त्या लॉकेटकडे खेळले. त्यावर कोरलेलं चिन्ह पाहताच तिच्या चेहऱ्यावरील आनंद एका क्षणात गायब झाला. कारण ते चिन्ह तिने 25 वर्षापूर्वी स्वतः आपल्या मुलीसाठी बनवलेल्या लॉकेटवर कोरले होते. पण ती काही बोलण्याआधी सायलीने नम्रपणे तिच्या पाया पडली आणि सुधाने तिला उठवताना तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी ओळखीचे होते, अगदी आर्याच्या बालपणीच्या डोळ्यासारखे. सुधाच्या मनात विचारांचे वादळ उठले, पण तिने आज स्वतःला समजावले की हा केवळ योगायोग असू शकतो. घरात प्रवेश झाल्यानंतर सायलीने सर्वांना नमस्कार केला. मात्र सुधा सतत तिच्याकडे पाहत राहिली. रात्री सगळे पाहुणे निघून गेल्यानंतर सुधाने माधवरावांना लॉकेट दाखवले. माधवराव काही क्षण ते पाहतच राहिले आणि त्यांच्या हातातून लॉकेट खाली पडता पडता वाचले. हे शक्य नाही, ते कुजबुजले. सुधाने विचारले, का शक्य नाही? तुम्ही हे ओळखताय ना? माधवराव म्हणाले, हे अगदी तसंच आहे जसं आपण आर्यासाठी बनवलं होतं. सुधाच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे माधवराव शांत राहिले, कारण आशा करायला त्यांना भीती वाटत होती. 25 वर्षापूर्वी आर्या हरवल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. शहरातील अनेक अनाथाश्रम पालथे घातले होते, पण आर्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. त्यांच्याकडे तिच्या हातावर असलेल्या छोट्याशा जन्मखुणेचा फोटो होता
आणि गळ्यातील लॉकेट हेच तिच्या ओळखीचे मुख्य चिन्ह होते. पण त्या रात्री त्यांनी सायलीला काही विचारण्याचे ठरवले नाही, कारण लग्नाच्या पहिलीच रात्र नव्या सुनेसमोर असा प्रश्न उभा करणे योग्य वाटत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली स्वयंपाकघरात गेली आणि घरातील देव्हाऱ्यासमोर उभी राहिली. तिने नकळत देव्हाऱ्यातील एका जुन्या फोटोवर हात ठेवला. तो फोटो आर्याच्या 3ऱ्या वाढदिवस होता. सायलीला त्या फोटोतील मुलीकडे पाहताना एक विचित्र भावना आली. जणू ती मुलगी तिला कुठेतरी परिचित होती. तिने सुधाला विचारले, आई, हा फोटो कोणाचा आहे? सुधाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, माझ्या मुलीचा. सायली थोडी गोंधळली. तुमची मुलगी? सुधाने हळू आवाजात उत्तर दिले, हो, माझी आर्या, जी 25 वर्षापूर्वी हरवली. सायलीने फोटो पुन्हा पाहिला आणि तिच्या अंगावर शहारा आला. फोटोतील मुलीच्या गळ्यात अगदी तसाच लॉकेट होता. तिच्या हाताने नकळत स्वतःच्या लॉकेटला स्पर्श केला. सुधाने ते पाहिले आणि तिचे हृदय जोराने धडधडू लागले. पण त्यावेळी आदित्य तिथे आला आणि वातावरण बदलले. सायलीला मात्र त्या दिवसापासून त्या घरात काहीतरी विचित्र जाणवू लागले. घरातील जुन्या वस्तू तिला अनोळखी असूनही ओळखीच्या वाटत होत्या. एका खोलीत गेल्यावर तिला खिडकीची रचना पाहून अचानक बालपणीची धुसर आठवण झाली. तिला एक झुला, एक लाल रंगाचा चेंडू आणि आर्या असा आवाज ऐकू आल्यासारखा भास झाला. ती घाबरून बाहेर आली. आदित्यने विचारले, काय झालं? ती म्हणाली, काही नाही, पण या घरात मला सगळं इतकं ओळखीचं का वाटतंय हे कळत नाही. आदित्यने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, कदाचित तुला इथे आपलेपणा वाटत असेल. पण सायलीच्या मनात तो प्रश्न अखेर खोलवर रुजला. त्याच दिवशी माधवरावांनी तिच्या हातावरील जन्मखून पाहण्याचा प्रयत्न केला, कारण आर्याच्या डाव्या मनगटावर चंद्रकोर सारखी जन्मखून होती. सायली भाजी चिरत असताना तिच्या हातावर तीच जन्मखून दिसली. माधवरावांनी ते पाहताच पाणी मागितले आणि खुर्चीवर बसले. सुधाने त्यांच्याकडे पाहिले आणि दोघांनाही आता एका सत्याची भीती वाटू लागली होती. पण ते सत्य सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरावा हवा होता, कारण एखाद्या नव्या सुनेला अचानक हरवलेली मुलगी घोषित करणे सोपे नव्हते. सायलीचे दत्तक आई वडीलही या रहस्याचा भाग असतील का? ती खरंच आर्या असेल का, की हा केवळ योगायोग असेल? याचा शोध घेण्यासाठी माधवरावांनी जुन्या कागदपत्रांचा शोध घेतला. त्यांना आर्याच्या जन्माच्या वेळी हॉस्पिटलने दिलेला एक छोटासा रेकॉर्ड सापडला. त्यात तिच्या रक्तगटाची नोंद होती. पण सायलीचा रक्तगट तपासल्याशिवाय काही निश्चित होणार नव्हते. सुधाला मात्र आता थांबवत नव्हते. तिने सायलीला जवळ घेतले आणि विचारले, बाळा, तुझ्या लहानपणीची काही आठवण आहे का? सायलीने सांगितले की तिला फार कमी आठवते. फक्त एका स्त्रीचा हात, अंगाई गीत आणि एका घराच्या अंगणात असलेला पांढरा झुला तिला स्वप्नात दिसतो. सुधा हे ऐकताच रडू लागली, कारण त्यांच्या घराच्या अंगणात 25 वर्षापूर्वी अगदी तसाच पांढरा झुला होता. सायलीला काही समजत नव्हते, पण त्या रात्री तिने पुन्हा ते स्वप्न पाहिले. एका लहान मुलीचा आवाज, एक स्त्री तिला आर्या म्हणून हाक मारत होती आणि अचानक गर्दीत कोणीतरी तिचा हात सोडत होते. ती घाबरून जागी झाली. सकाळी तिच्या कपाळावर घाम होता. तिने सुधाला सर्व सांगितले. सुधाने तिचा हात धरला आणि म्हणाली, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण त्याच वेळी घरातील एक जुना नौकर गंगाधर तिथे आला. सायलीला पाहताच त्याच्या हातातील ते ट्रे खाली पडला. त्याने तिच्याकडे काही क्षण पाहिले आणि अचानक म्हणाला, आर्या? बाईसाहेब, घरात शांतता पसरली. सायलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. सुधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गंगाधर घाबरला आणि म्हणाला, माफ करा मालकीनबाई, मला वाटलं. पण त्यांचे वाक्य पूर्ण झाले नाही, कारण माधवरावांनी त्याला आत बोलवले. गंगाधरने सांगितले की आर्या हरवली त्या दिवशी तोही त्यांच्या सोबत यात्रेला गेला होता आणि गर्दीत एका अनोळखी माणसाने मुलीला उचलून नेलेले त्याने दुरून पाहिले होते. पण त्यावेळी त्याला खात्री नव्हती. नंतर त्या माणसाचा शोध घेताना त्याला एका जुन्या गाडीचा नंबर मिळाला होता. पोलिसांपर्यंत तो पुरावा पोहोचण्याआधीच कागद हरवला होता. माधवरावांनी जुन्या फाईल्स पुन्हा उघडल्या आणि त्या नंबरचा संदर्भ शोधला. त्यांना समजले की त्या काळात एक अनाथ मुलीला दुसऱ्या शहरातील अनाथाश्रमात दाखल करण्यात आले होते. त्या मुलीचे नाव बदलून सायली ठेवण्यात आले होते, पण नोंद अपूर्ण होती. पुढे तपास केल्यावर एक वृद्ध परिचारिका सापडली, जिने सांगितले की त्या मुलीच्या गळ्यात एक चांदीचे लॉकेट होते आणि तिच्या हातावर चंद्रकोर सारखी जन्मखून होती. आता सर्व पुरावे एकमेकांशी जुळत होते, पण अंतिम सत्यासाठी DNA तपासणी करणे आवश्यक होते.
सुधाने सायलीला सर्व सत्य सांगितले. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थरथरत विचारले, म्हणजे मी तुमची मुलगी? सुधाने काही बोलले नाही. फक्त तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि रडत म्हणाली, मला माहित नाही बाळा, पण माझं मन तुला पाहिल्यापासूनच सांगते की तू माझीच आर्या आहेस. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. तिचे बालपण कोण घेऊन गेले? ती आपल्या खऱ्या आईपासून का दूर झाली? तिचे आयुष्य दुसऱ्या नावाने का गेले? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ज्या घरात ती सून म्हणून आली होती तेच घर तिचे जन्मघर कसे निघाले? काही दिवसांनी डीएनए तपासणीचा अहवाल आला. माधवरावांनी लिफाफा उघडताना हात थरथरत होते. सुधा देवासमोर उभी होती. आदित्य सायलीच्या जवळ उभा होता. अहवालातील शब्द वाचताच माधवरावांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी सायलीकडे पाहिले आणि म्हणाले, हीच आपली आर्या आहे. सुधा काही क्षण स्तब्ध राहिली. मग ती धावत आली आणि सायलीला मिठी मारली. 25 वर्षाचा विरह एका क्षणात अश्रूमध्ये वाहून गेला. सायली ही आईच्या कुशीत डोकं ठेवून रडत राहिली. तिने पहिल्यांदा त्या शब्दाचा अर्थ अनुभवला. आई. आदित्यच्या डोळ्यातही अश्रू होते, कारण जिच्याशी त्याने नुकतेच लग्न केले होते ती केवळ त्याची पत्नी नव्हती, तर त्याच्या आई वडिलांची हरवलेली मुलगी होती. म्हणजेच त्याची पत्नी त्याचीच बहीण असल्याचा भयंकर गैरसमज क्षणभर सगळ्यांच्या मनात आला. पण डॉक्टरांनी स्पष्ट केले की सायली आणि आदित्य जैविक भावंडे नव्हते. आदित्य हा माधवराव आणि सुधाचा मुलगा नव्हता. हे आणखी एक गुपित उघड झाले. अनेक वर्षापूर्वी आदित्यला त्यांनी दत्तक घेतले होते, त्यामुळे त्यांच्या लग्नात रक्ताचे नाते नव्हते. तरीही सगळ्यांना या नियतीच्या विचित्र खेळीने हादरून सोडले. सायलीला मात्र सर्वात मोठा धक्का तिच्या भूतकाळाचा होता. तिच्या दत्तक आई वडिलांनी तिला कधीही सत्य सांगितले नव्हते, कारण त्यांनाही तिच्या जन्मदात्या कुटुंबाबद्दल काही माहिती नव्हती. त्यांनी फक्त तिला प्रेमाने वाढवले होते. काही दिवसांनी सायली आपल्या दत्तक आईला घेऊन त्या घरात आली. सुधाने तिचा दत्तक आई समोर हात जोडून म्हटले, तुम्ही माझ्या मुलीला वाढवलं, तिचं आयुष्य घडवलं, तुमचे उपकार मी कधी फेडू शकणार नाही. पण सायलीच्या दत्तक आईने तिचा हात पकडून म्हटले, मुलगी कोणाची आहे हे महत्वाचं नाही, तिला प्रेम कोण देतं हे महत्वाचं आहे. त्या क्षणी दोन आई एकमेकींना मिठी मारून रडल्या. सायली त्यांच्या मध्ये उभी होती आणि तिच्या आयुष्यातील दोन वेगवेगळ्या मातृत्वांना एकत्र येताना पाहत होती. काही महिन्यानंतर घरातील जुन्या खोलीचे रूपांतर सायलीच्या खोलीत करण्यात आले. भिंतीवर आर्याचा फोटो होता आणि सायलीच्या नव्या आयुष्यातील फोटो शेजारी लावण्यात आला. माधवराव रोज संध्याकाळी तिच्यासोबत बसून तिच्या बालपणाच्या आठवणी सांगत सुद्धा तिच्यासाठी पुन्हा तशीच आवडीची खीर बनवत असे, जशी आर्याला लहानपणी आवडायची. आणि सायलीला जाणवू लागले की रक्ताचं नातं हरवू शकतं, पण प्रेमाने जोडलेलं नातं कधीच हरवत नाही. ती ज्या घरात सून म्हणून आली होती तेच घर तिचं जन्मघर निघालं होतं. ज्या स्त्रीने तिच्या कपाळावर सून म्हणून कुंकू लावलं होतं तीच तिची जन्मदाती आई निघाली होती. आणि ज्या घराला ती परक समजून आली होती तिथेच तिच्या बालपणीच्या आठवणी लपलेल्या होत्या. एका संध्याकाळी सायली अंगणातल्या जुन्या पांढऱ्या झुल्यावर बसली होती. सुधा तिच्या शेजारी आली आणि म्हणाली, आर्या, तुला पुन्हा गमावण्याची भीती अजूनही वाटते? सायलीने तिचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाली, आई, यावेळी मी कुठेही जाणार नाही, कारण यावेळी मला माझं घर सापडलंय. सुधाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते. ते 25 वर्षांनी मिळालेल्या मुलीच्या आनंदाचे होते. आणि त्या दिवसापासून त्या घरात एक गोष्ट नेहमी सांगितली जाऊ लागली, कधी कधी नियती आपल्याला ज्या नात्यापासून दूर नेते त्याच नात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभराचा प्रवास घडवते. सायली त्या घरात सून म्हणून आली होती, पण शेवटी ती त्या घराची हरवलेली मुलगी म्हणून परत आली. तर कशी वाटली कथा नक्की